नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक भयंकर जाहिरात आता बघायला मिळाली. एका शेतकऱ्यांनी ती जाहिरात दिलेली आहे आणि म्हणजे मला तर राहावलंच नाही ते बघितल्यानंतर. वाशिम जिल्ह्यामधला हा शेतकरी आहे ज्याचं नाव आहे सतीश इढोळे, मुक्काम पोस्ट आडोळी, तालुका जिल्हा वाशिम. त्यांनी जाहिरात अशी दिली आहे की त्याला त्याच्या घरातल्या म्हणजे तो स्वतः, त्याची पत्नी आणि त्याची 2 मुलं अशा चौघांच्या किडन्या विकायच्या आहेत, अशी त्यांनी आत्ता इथं जाहिरात दिली आहे. आणि या चौघांची किडनी विकून तो त्याने ज्याच्या किमती त्याच्या पुढे लिहिल्यात, किती रुपयाला विकायची आहे. 1,35,000 रुपये त्याला हवेत. आणि त्याचा नंबर पण तिथे आहे, म्हणून मी त्याला फोन केला आणि त्याच्याशी बोललो. तर त्याचं म्हणणं असं आहे की शेतीवरती कर्ज आहे त्याच्या आणि सरकारने सांगितलं होतं की कर्जमाफी होईल. म्हणजे देवेंद्र फडणवीसनी 7/12 कोरा करू, कोरा करू, कोरा करू असं 3-3 वेळेला भाषणामध्ये सांगितलं होतं. पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणांमध्ये विधानसभा निवडणुकीत सांगितलं कर्जमाफी करणार, आम्ही निर्णय घेतलेला आहे, सरकारने निर्णय घेतलाय. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. शेतकरी सन्मान योजना 6,000, मोदी साहेबांचे 6,000 आपले आता आपण 12चे 15,000 करतोय शेतकऱ्यांसाठी. अजितदादा पण बोलायचे कर्जमाफी करणार. आणि आता परवा 28 मार्चला अजितदादांचं एक भाषण झालं आणि त्या भाषणात त्यांनी सांगितलं, आधीच सांगून ठेवतो, आज 28 तारीख आहे, 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरून टाका. आज तारीख आहे 28. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. आणि माझ्यावरती केवढा बोजा आहे, मला 4-4.5 लाख कोटी रुपये सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार भत्ता वगैरे याच्यासाठी खर्च बाजूला ठेवायचे आहेत. नंतर माझ्या लाडक्या बहिणींसाठी जी तरतूद केलेली आहे त्याच्यासाठी पैसे बाजूला ठेवायचे आहेत. आणि काय तुमच्यासाठी रस्ते, तुमच्यासाठी आरोग्य, तुमच्यासाठी शाळा, याच्यासाठीचे पैसे मला खर्च करायचे आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी होणार नाही. आणि हे सगळं केल्यानंतर आज त्या शेतकऱ्यांची अवस्था काय झालेली आहे. आज हा शेतकरी त्याची किडनी विकायला काढली आहे. आणि हे असंच वाढत राहणार या प्रमाणामध्ये. हे अत्यंत गंभीर, म्हणजे मला रडू आलं त्याच्याशी फोनवर बोलताना अक्षरशः. मी त्याला म्हटलं, माझ्या परीनं जेवढी शक्य असेल मी मदत करायला येईन तुला, पण असं कृपा करून काही करू नकोस. आणि मग ही सगळी आकडेवारी आपण जी बघत राहतोय, म्हणजे 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये 8,073 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 8,073. त्याच्यानंतर 2024 मध्ये 2,851 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्ता परवा महाराष्ट्राचा पुनर्वसन मंत्री त्यांनी भाषण करताना सांगितलं की मराठवाड्यामध्ये 952 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे मान्य केलं की रोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत सलग 56 महिन्यापासून. 56 महिने. विचार करा तुम्ही, रोज 8 जण आत्महत्या करतायत गेले 56 महिन्यापासून. आणि हे सगळं कबूल करत असताना तरी आणखीन बाकीची आकडेवारी सांगितली. 952 मराठवाड्यामध्ये आत्महत्या झाल्या, 168 अकोल्यामध्ये झाल्या, 112 वर्ध्यामध्ये झाल्या, 205 बीडमध्ये झाल्या, 1,069 अमरावती डिव्हिजनमध्ये झाल्या. आणि काय 167 बीड जिल्ह्यातल्या केसेस अप्रूव्ह झाल्या. त्याच्यानंतर 441 केसेस अमरावतीमधल्या एलिजिबल होत्या. एलिजिबल आत्महत्यामध्ये, म्हणजे हा एक इतका घाणेरडा प्रकार आहे मुळामध्ये. आणि हा अनेक वर्षांपासून चालू आहे की पात्र आत्महत्या आणि अपात्र आत्महत्या. त्या अपात्र आत्महत्या कशा ठरवल्या जातात याच्यावरती डिटेल बातम्या मी केलेल्या आहेत. डिटेल बातम्या. म्हणजे विष पिऊन आत्महत्या केली तर पंचनाम्यामध्ये लिहायचं विषबाधा झाली.
आणि विषबाधा झाली म्हटल्यानंतर मग तो त्या 1 लाख रुपयाची जी मदत आहे तिला तो अपात्र ठरतो, त्याला अपात्र ठरवलं जातं. ही विषबाधा म्हणजे काय होऊ शकतं? विष प्यायलंय असं नाही लिहित. पंचनामे करतानाच अशा पद्धतीने केले जातात. एका ठिकाणी मी बघितलं होतं पांढरकवड्याला, यवतमाळमध्ये, वर्ध्यामध्ये, की पत्नीचा विरह सहन झाला नाही म्हणून आत्महत्या केली. आणि का बरं पत्नी त्याला सोडून गेली होती ते लिहिलंच नाही. कारण सावकारांनी घरामध्ये येऊन बायकोच्या अंगावरती हात टाकला आणि म्हणून बायको माहेरी निघून गेली आणि माझ्या पत्नीचं शीलरक्षण मी नाही करू शकत, या भावनेने त्याला आत्महत्या करावी लागली. पण कारण कर्जाचंच होतं. आणि इतकं भयंकर झालेलं असताना खुशाल बेशरमपणाने सरकार म्हणतं की आम्ही कर्जमाफी नाही देऊ शकणार. म्हणजे महाराष्ट्र हा देशामध्ये सर्वात जास्त जीएसटी मध्ये कॉन्ट्रीब्युशन करणारा, सर्वात जास्त, दर महिन्याला हजारो कोटी रुपये महाराष्ट्रातर्फे जीएसटी मध्ये दिले जातात. महाराष्ट्र सर्वात जास्त रोजगार देणारा अख्ख्या देशातला होता. सर्वात जास्त कर महाराष्ट्र भरतो आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही. परवा बातमी एक आली, भारत सरकारने ते म्हणे वोडाफोनमध्ये 49 का 40% स्टेक विकत घेतला. कशासाठी घेतला? आणि 6 रुपये 80 पैशाला ओपन मार्केटमध्ये वोडाफोनचे शेअर अवेलेबल असताना 10 रुपयाला विकत घेतले. काहीही कारण नसताना 3 रुपये काय 20 पैसे हे जास्त दिले प्रत्येक शेअर मागे. काही 12,000 कोटी रुपये जास्त दिले. सरकारने दिले म्हणजे कोणाचे दिले? माझ्यासारख्या तुमच्यासारख्या करदात्यांचेच पैसे दिले आणि वोडाफोनमध्ये स्टेक विकत घेतला. एकीकडे ती अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणायच्या की प्रायव्हेटायझेशन करून आम्ही आता 1.25 लाख कोटी रुपये जमवणार आहोत भारत सरकार. मी तिकडे प्रायव्हेटायझेशन करायला द्यायचं, सरकारी कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन करायचं आणि वोडाफोन मध्ये स्टेक विकत घ्यायचा. का तुम्ही न घेता सुद्धा वोडाफोन चालत नव्हतं का? कशासाठी ही गरज पडली? आणि बीएसएनएल तर स्वतःचं सरकारी पार भिकेला लावलं. तिथल्या कर्मचाऱ्यांवरती व्हॉलेंटरी रिटायरमेंटची वेळ आणली बीएसएनएलच्या. त्या बीएसएनएलला आजही 4G 5G मिळत नाही. बीएसएनएलचे टावर्स हे रिलायन्स सारखी जिओ कंपनी ही भाड्याने वापरते आणि 10 वर्ष भाडंच देत नाही. त्याच्यामध्ये 1700 कोटी रुपयाचं नुकसान झालं. हे सगळं तुमची आयुष चालू राहणार याच्यामध्ये. कोणाला अंबानीला मदत करायची आहे, कोणाला आणखीन कोणाला मदत करायची आहे. आणि आपल्या राज्यामधला माणूस, आपल्या राज्यातला आपला भाऊ शेतकरी हा मरतोय, आत्महत्या करतोय, किडन्या विकायला काढतोय. काहीतरी तर या राज्यकर्त्यांना लाज वाटते की नाही वाटत? हे किती भयंकराकडे घेऊन चाललेले आहेत. आणि याच्याबद्दल उद्या जर का शेतकरी आंदोलनाला उतरले तर हे जनसुरक्षा कायद्याखाली देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात टाकून देईल या शेतकऱ्यांना. मग बोलणार कोण यांच्या बाजूनी? स्वतःच्या पत्नीची, स्वतःच्या 2 मुलांची किडनी विकायला काढली आणि हृदयाला पाझर फुटत नाही यांच्या राज्यकर्त्यांच्या. काय या अर्थसंकल्पामध्ये दिलेलं आहे? या अर्थसंकल्पामध्ये सांगतात 12 स्मारकं बांधू, 12 स्मारकं. आणि ही जिवंत माणसांची थडगी उभी राहणार आहेत. यांना वाचवा. कुठे गेलेल्या लोकांच्या स्मारकं नवीन बांधत बसतात. जे होते बनवलेले पुतळे ते तर पडतात धडाधड. त्या मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. काय केलं त्या आरोपीला? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला, खोटा, त्याची सुटका व्हावी म्हणून त्याच्यावरती. आणि इथं ही जिवंत जिती जागती माणसं ही मरायला निघालेली आहेत. रोज मरतायत 8-8, 10-10. हे किती जण मेल्यानंतर जागे होणार आहात? का नाही कर्जमाफी देऊ शकत? पहिले एकदा देवेंद्र फडणवीसांनी काय केलं मुख्यमंत्री असताना? अटी आणि शर्तींसह. पहिले तत्वतः मान्य आहे. आणि तत्वतः मान्य म्हणजे काय? मान्य किंवा अमान्य, 2च गोष्टी असू शकतात. हे मध्येच आणलं तत्वतः मान्य. आणि मग ऑनलाईन जा, मग अर्ज भरा आणि मग त्याची छाननी. अशी कर्जमाफी असते. मनमोहन सिंगांच्या सरकारने 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली देशभरातल्या सर्व शेतकऱ्यांची. कोणाला अर्ज फाटे करायला लावले नाहीत.
तत्वता मान्य तत्वता अमान्य वगैरे असली भानगड नव्हती. करून टाकलं त्यावेळेला. हे तुम्ही का नाही करू शकत? बॅरिस्टर अंतुलेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. आणि हे कबूल करून करत नाही तुम्ही. तर तुमच्यावरती काय 420चा फसवणुकीचा गुन्हा नोंदवायचा का? तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही दिलं की कर्जमाफी करू आणि आता म्हणताय करू शकत नाही. ही कुठल्या पद्धतीचा राज्यकारभार आहे हा? एकीकडे 12 स्मारकं बांधणार, तो शक्तीपीठ हायवे कोणालाही नको असताना बांधायला घेणार, तिथे हजारो कोटी रुपये खर्च करणार. समृद्धी महामार्ग कोणाचीही मागणी नव्हती, कुठल्याही तालुक्यातून मागणी झालेली नव्हती की समृद्धी महामार्ग झाला पाहिजे. फार 292 गावांना बाधित करून 60-70 हजार कोटी रुपये खर्च केले आणि तो महामार्ग बांधून ठेवला. कशासाठी हे आहेत? ही माणसं जगवा. हेच शेतकरी तुमचा जीडीपी वाढवतात आणि तारतात. ज्यावेळेला कोविडची काळ आला ना, सगळे उद्योगधंदे बंद पडले होते, तेव्हा या शेतकऱ्यांनीच फक्त त्यांची या अर्थव्यवस्थेला योगदान दिलं. सगळे कारखाने, सगळे दुकानं, सगळं बंद होतं. फक्त शेतकऱ्यांनी त्याच्या मेहनतीने, त्याच्या कष्टाने धोका पत्करून या कोविडच्या काळामध्ये देशाला वाचवलं. अरे काहीतरी तर ऋण बाळगणार आहे. सोयाबीनचा भाव देऊ म्हणून 6,000 रुपये देऊ म्हणून जोरात बोलून गेले होते नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस. काय दिलाय? 3,000 आणि 3,200 रुपये. त्याचा म्हणजे सगळा जो खर्च जो काढला पहिल्यांदा उत्पादन खर्च ठरवताना सरकारनेच काढला. एका हेक्टरचा खर्च पकडला 4 रुपये 70 पैसे. अरे लाजा वाटतात का? एका हेक्टरचा सिंचनाचा खर्च 4 रुपये 70 पैसे. त्या मुंबईत सुलभ शौचालयात एक ढुंगण एकदा धुवायचे 5 रुपये घेता आणि शेतकऱ्यांनी 2.5 एकर जमीन 4 रुपये 70 पैशात भिजवायची. आणि अशा खर्चाच्या आधारावरती तुम्ही हमीभाव काढणार आणि तोही देणार नाही. मग तो मरणार नाही तर काय करेल? ही काहीतरी तर संवेदनशीलता जिवंत असायला पाहिजे. माणूस जीवानिशी जातो, त्याचं काहीतरी महत्व ओळखा. तुम्हाला नसेल लोकांच्या जीवाची किंमत, पण ते अन्नदाता आहेत. स्वतःचं पोट मारून जगाचं पोट भरतायत. आत्ता कृपा करून राज्यकर्त्यांनो थोडे जागे व्हा. आणि सगळ्या दर्शकांना पण विनंती की यांचे म्हणजे कान बहिरे झालेले आहेत. इतका जोरात आवाज केला पाहिजे की हे बहिऱ्यांना सुद्धा ऐकू येईल. अन्यथा या पद्धतीने या राज्यामध्ये आणखीन किती हजार आत्महत्या होतील आणि किती हजार शेतकरी आपल्या किडण्या विकायला काढतील. आता जाहिरात दिली म्हणून जातील त्याला अटक करायला खुशाल. पण ही पद्धत नाहीये राज्यकारभाराची. या पद्धतीने गोष्टी होऊ शकत नाहीत सुरळीत. 66,000 शाळा बंद करून टाकता तुम्ही. त्याच गोरगरिबाची पोरं तिथं शिकत होती. त्यांना शिक्षणापासून वंचित केलं. आता यांच्या स्वतःच्या किडनीपासून वंचित करणार. आणि जीवानीशी पण काहीतरी संवेदनशीलता या राज्यकर्त्यांची जागी व्हायला हवी. या तिघांची, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, तिघांची. आणि त्यांना हे ऐकू जावं, हा आक्रोश शेतकऱ्याचा. काल नाशिकमध्ये गारपीट झाली. गेल्या वेळच्या गारपिटीला माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे. ओक्सा बोक्षी रडत होते शेतकरी. द्राक्षाचा मणी खाली आलेला, कांद्याचं अतोनात नुकसान झालेलं. आणि सरकारने आदेश काय काढला? नजरेचे पंचनामे करा. तो कांदा जमिनी खालती आहे, नजरेने काय पंचनामे होणार? नजरेला दिसणार आहे का नुकसान? असा सगळा मूर्खांचा बाजार करून ठेवायचा आहे. त्यामुळे सगळ्या दर्शकांना अगदी कळकळीची विनंती, या बहिऱ्या सरकारला सुद्धा ऐकू जाईल इतका मोठा आक्रोश हा करणं आता अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. हे व्हिडिओ लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवा. लाखो लोकांपर्यंत हे पोहोचवा. जाग करायलाच हवंय लोकांना. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.